कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या सदाबहार कविता की ज्या नेहमी आपल्याला मोहून टाकतात तर कधी भारावून टाकतात. खरं तर सुरेश भट हे शब्दांचे जादूगार. तर ऐकूयात त्यांचीच एक अप्रतिम रचना, केव्हा तरी पहाटे. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा निष्ठून रात्र गेली. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली. उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली. मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली. आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली. हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली. अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. हरवून रात्र गेली. तर मित्रांनो, आपण ऐकली कविवर्य सुरेश भटांची ही अप्रतिम कविता. मी तुमचा मित्र साई आणि आपण ऐकत आहात मराठी रीडर्स कट्टा. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच दुसऱ्या कवितेसोबत. धन्यवाद.